विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हा मॅडम, काय सांगाल, काय तुमचं म्हणजे संशय व्यक्त करताय तुम्ही? संशय म्हणजे माझ्या मिस्टरांची 6 महिन्यापूर्वी बिलोली पोलीस स्टेशनला बदली झाली। त्यावेळेस तिथे नरोटे कोणतर पीआय होते। त्यांनी भरपूर म्हणजे गुन्हे द्यायचे ह्यांना आणि त्यांना मदतीला कोणच माणूस द्यायचे नाही, त्यामुळे ते भयंकर टेन्शन मध्ये होते। आणि नंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला ह्याच्यामध्ये। आणि नंतर ती सिकरजेवर होते 1 तारखेपासून 1 सप्टेंबर पासून। तरी त्यांना हानपुडे पाटील डीवायएसपी सारखं फोन म्हणजे त्यांनी फोन केला नाही, पण गुन्ह्याचे माहिती घ्यायला ते पाठवून द्यायचे की ही गुन्हा राहिलाय, तुम्ही हजर व्हा किंवा काय असं सांगायचे। त्यांच्या त्रासामुळे माझ्या मिस्टरांनी असं केले आणि त्यांना अटक झाल्याशिवाय आम्ही काय करणार नाही। व्हॉट्सअपवरती एक मेसेज काहीतरी उल्लेख करण्यात आले, काय नेमकं उल्लेख? तेच ते आता सांगितलेलं मी त्यांना त्रास देतात म्हणून। तुमची काय मागणी काय राहील? मागणी म्हणजे त्यांना अटक करा, तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा, त्याशिवाय आम्ही पीएम पण करू देणार नाही आणि बॉडी पण घेणार नाही। चिठ्ठी सापडली असं कळतंय, काय चिठ्ठी पण आहे, पण ती आम्हाला दाखवली नाही पोलिसांनी, घेतले त्यांनी चिठ्ठी। तुमचं काय आदल्या दिवशी बोलणं वगैरे सोबत रात्री काय चर्चा वगैरे? हीच झालेलं आहे बोलणं, हीच टेन्शन मध्ये, बाकी काय नाही। तुम्हाला त्यांनी सांगितलंय का उलगडून सगळं काय? ही काय असं टेन्शन देतात त्यांना म्हणून, गुन्हे देतात भरपूर आणि त्यांना कोण मदतीला देतच नाहीत त्यांनी, सगळे गुन्हे ह्यांच्याच ह्याच्यावर आहेत गुन्हे। आता तुमची मागणी काय नेमकं की गुन्हे दाखल व्हावे, ज्यांची नावं त्या चिठ्ठीत किंवा व्हॉट्सअपवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करा, एवढी। मी विशाल शिंगाडे, त्याचा बालपणापासूनचा मित्र आहे। त्याची जिद्द आणि चिकाटीमुळे आज बौद्ध समाजाचा माणूस एपीआय पर्यंत गेला आणि ही जातीय व्यवस्था आज देखील संपलेली नाही, असंच मला या जे कोण डीवायएसपी पाटील आहे त्यांच्या वतीनं असंच सांगायचं की हे अनेक जातीवाद संपलेला नाही। माझा मित्र अक्षरशः डोक्यात गोळी घालून घेतोय, म्हणजे किती त्रास झाला असेल। त्यानं गेल्या 6-7 महिन्यापासून सतत टेन्शन मध्ये होता की माझी बिलोली जे आहे ते खूप त्रासामध्ये आहे। इथला कुठलाच माणूस त्याला सहकार्य करत तर नव्हताच नाही, पण वरून तो जो खाक्याचा जो हे असतोय दाब असतोय तोच खाक्यालाच दाब देत होता। मी त्याला असं म्हणेन की त्यांच्यावर या जे कोण त्याच्या याला साक्षी आहेत किंवा याला दोषी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवावा। माझ्या वहिनीला त्याच्या जागी तात्काळ नोकरी देण्यात यावी आणि कडक शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही माझा मित्र बंटीला आम्ही काय ताब्यात घेणार नाही, एवढं सांगतो। काय नेमकं त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही व्हॉट्सअपचा एक मेसेजचा उल्लेख केला, जातीचा पण तुम्ही आता उल्लेख केला, काय त्यात नेमकं म्हणण्यात आलेलं आहे? त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की मला फक्त त्रास होतोय या त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत त्याच्याकडूनच त्याला जास्त त्रास झालेला आहे बंटीला। आणि वहिनीसोबत पण चर्चा करत असताना कालच्या रात्रीपर्यंत जी चर्चा केली की फक्त मला ह्या अधिकाऱ्याचा त्रास होतोय आणि त्यांच्यामुळे मला म्हणजे ड्युटीवर सुद्धा जॉईन होईल वाटत नाही। एक काम झालं, शासनाच्या सेवेत काम करत असताना काम असतात हे मान्य आहे, पण कामं किती द्यावी याचा पण प्रोटोकॉल ठरलेला असावा आणि तो आहे। त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्याला दिलेलं नाही। त्याला केवळ बौद्ध समाजाचा असल्यामुळं त्याला जास्त म्हणजे एक डायरेक्ट सांगायचं झालं तर त्याला जातीवादच कारणीभूत आहे असं मी म्हणेन। या ठिकाणी ते आलवे पाटील, काय नाव आहे, हानपुडे पाटील म्हणून डीवायएसपी आहेत, त्यांचं त्यांनी नाव घेत होते, नांदेड। चिठ्ठी सापडल्या, चिठ्ठीमध्ये काय मजकूर आहे? आता आम्ही एक वाचलेली नाही चिठ्ठी, आम्ही ते पोलिसला सांगितलं की बाबा ती चिठ्ठी घेऊन यायचं आमच्या समोर दाखवा, काय आम्ही त्याची कॉपी मागणी केलेली आहे आणि हे सगळं आमच्या समोर एकदा दाखवायला सांगितलं त्यांना। तिथले जे सीपी आहेत सोलापूरचे, त्यांना आम्ही ती चिठ्ठी काय लिहिली त्यामध्ये काय नेमकं लिहिलंय, आणि त्या चर्चा बरीच पोलीस लोक बरीच काय काय चर्चा करतात। आम्हाला साक्षात मला आणि माझ्या वहिनीला मिळावी, माझ्या मावशीला, आईला, असे ते बघण्यासाठी मी मागवलेली आहे चिठ्ठी। आमच्या परस्पर आम्हाला त्याचे फोटो काढू द्या, म्हणजे काय लिहिलंय त्यानं आणि हे त्यानं लिहिलंय 3 पानाची चिठ्ठी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या पाटील कोण आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आमच्या बंटीचं पुढं पीएम
तोपर्यंत आम्ही काय ती ताब्यातच घेणार नाव. त्याला अटक केलं म्हणून आम्हाला माहिती झाल्यावरच आम्ही त्याचं काय करायचं तोवर नाही करणार साहेब म्हणे. हो त्याला अटक करा. माझ्या लेकराला का गुन्हा एवढं हे केलं त्याने त्याचा काय गुन्हा केला होता. अटक नाही तर नाही तुम्ही नांदेडवरून तिथल्या पोलिसाला अटक करायला आहे त्या पद्धतीने गुन्हा तर दाखल करा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.